नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. कारण की जितके वर्ष सायली आपल्या हक्कांसाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी लढत होती, ती अखेर तिची लढाई आता संपली आहे आणि सायलीला तिचं सुभेदार आणि कुटुंब परत मिळाले. किल्लेदारांची ती माहेरची लेक आणि सुभेदारांची सासरची असं म्हणून आता पुन्हा तिचं नवीन अस्तित्व उभं झालं आहे. त्याचबरोबर आता जेव्हा किल्लेदार म्हणजेच रविराजला कळलंय की हीच आपली लेक आहे आणि आपल्या लेकीला आता सगळं काही सोपवून आपण निश्चिंत झालं पाहिजे, अशातच आता सायलीच्या नावे रविराज सगळी प्रॉपर्टी करणार आहे. आणि हे सगळंच होत असताना आता रविराज हे करत असताना जेव्हा राकेशला समजतंय तेव्हा राकेश हा सायलीला संपवण्याचं प्लॅनिंग सुरू करतोय. आणि राकेशचं हे सगळं बोलणं आता सुमनला ऐकू जातंय. सुमन आता सायलीला वाचवू शकेल का, की राकेश काही करू शकेल? सगळं कसं घडणार आहे, काय ट्विस्ट अँड टर्न येणार आहेत, सगळं आजच्या भागामध्ये आपण पाहू. तर मग आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की अर्जुन आणि सायली हे दोघंजणही आता जो अपघाताचा सीन रिक्रिएट करणार होते, त्या सीनमध्ये आता ते दोघंजणही खूप खुश असतात. कारण की तो सीन जो रिक्रिएशन करायचं होतं त्या सीनमध्ये फायनली सायलीला तिची स्मृती परत आलेली हवी होती आणि तेच झालेलं आहे. सायलीला तिचं सगळं बालपण अगदी लख्ख दिसतंय. त्यामध्ये तिचे लहानपणी सगळे कसे होते, प्रताप, कल्पना, पूर्ण आजी, सगळे अर्जुनबरोबर तिचं कसं नातं होतं, सगळं तिला आता आठवलं. त्यामुळे तिला खरंच खूप मोठा आनंद झालेला आहे. आणि त्यामुळे आता सायली म्हणते की अर्जुन सर, खरंच आपलं नशीब किती मोठं आहे ना. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा मी तुमच्यासोबत त्या देवळात आले होते ना, तेव्हा तिथले जे गोंधळी होते देवीचे, त्याने मला सांगितलं होतं की सगळं काही व्यवस्थित होईल. आपण जेव्हा सगळं करण्यासाठी खंडोबाच्या देवळात गेलो होतो तेव्हा तिथलं सगळं मला लख्ख आठवत होतं. आणि त्यावरून मला ते स्पष्ट दिसत होतं की असं काहीतरी आहे जे खरंच माझ्या डोळ्यासमोरून जातं आहे. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की पोरी, काही दिवस थांब, तुला तुझ्या अस्तित्वाचा स्वतःहून पत्ता लागेल. आणि आज तो दिवस आहे ज्या दिवशी मला सगळं काही समजलं आहे. आता नेमकं हे कसं आणि काय आहे आज मला लक्षात आलं आहे. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की हे सगळं कधी घडलं होतं? सायली म्हणते की तुम्ही ज्या वेळेला मला पाणी आणण्यासाठी गेला होतात ना, त्यावेळेला मला हे एखादा व्यक्ती बोलून गेला होता. आणि असं झालं होतं की देवीच्याच तोंडून ते कोणीतरी बोलल्यासारखं. मग अर्जुन म्हणतो की सायली, आता ह्या सगळ्या गोष्टी समजल्यात. सिनियरला आणि प्रतिमात्याला आपण हे सगळं सांगितलं. मग आता या सगळ्या गोष्टी आपल्या घरच्यांनाही कळायला हव्यात ना. म्हणजे पूर्णाजी तन्वीची अगदी आतुरतेने वाट पाहत आहे. आणि तुला माहिती आहे, मला मगाशी ममाचा कॉल आला होता. ती सांगत होती की पूर्णाजीची तब्येत जरा खराब आहे. म्हणजे पूर्णाजीला म्हणे तन्वीचं स्वप्न पडलं आणि तन्वी कोणत्या तरी मोठ्या संकटात अडकली आहे ना, असं तिला जाणवत होतं. तेव्हा मग सायली म्हणते की अगदी बरोबर आहे, पूर्णाजीला हे सगळं जाणवलं, याचा अर्थ की मी दुःखात होते किंवा मी कुठल्या तरी अडचणीत होते ना, हे बरोबरच होतं. आपण जो काही अपघाताचा सीन रिक्रिएट करत होतो त्याच वेळेला ते सगळं घडलं. आणि म्हणूनच आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्णाजीला बरोबर ते सगळं कळलं जे तिच्या मनात आणि आपल्या मनात आयुष्यात सुरू होतं. मग हे ऐकल्यानंतर सायली म्हणते की आपल्याला पूर्णाजीला जाऊन भेटलं पाहिजे, तिला सगळं सत्य सांगितलं पाहिजे. आणि तिची लहानपणीची तन्वी जेव्हा त्यांच्याबरोबर जाईल ना, तेव्हा मात्र त्यांना नक्की बरं वाटेल, सायली म्हणत असते. त्याच वेळेला मग आता इथे प्रतिमा आणि सुमन दोघीजणी म्हणतात की सायलीचं जे काही आवडीचं जीवन आहे ना, ते सगळं आपण बनवूया. आणि आम्हाला आमची तन्वी आज परत मिळाली, त्यामुळे सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. परंतु अर्जुन आणि सायली या दोघांचंही ठरलेलं असतं की लवकरच आपल्याला घरी जायचं आहे, म्हणजे सुभेदारांकडे जाऊन पूर्णाजीशी भेटून तिला सगळं सत्य सांगायचं आहे, हे आता त्यांचं ठरलेलं असतं. आणि त्याचमुळे सायली विचार करते की आपण आज इथे न थांबता तिकडेच गेलेलं बरं असू. परंतु आता हे ऐकल्यानंतर कल्पना आणि पूर्णाजी या दोघीजणीही विचार करत असतात की सायलीला आपणच जाऊन भेटूया. तेव्हा मग आता सायलीला कल्पना फोन करते आणि म्हणते की सायली, अगं आम्ही काल येणार होतो ना, त्या आम्ही आज येतो आहे, त्याच्यामुळे तू काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. आता हे ऐकल्यानंतर सायली खूप खुश होते की तिला प्रतिमाकडे थांबता येईल. कारण की आईवडील तिला आज आहेत उमगलेत की हे माझे आईवडील आहेत. आणि त्यानंतर मग लगेचच जाणं हे सायलीला काही बरोबर वाटत नसतं. पण इथे आता अश्विनने पूर्णपणे ठरवलेलं असतं. प्रतापशी बोलून झाल्यानंतर त्यांचा पूर्ण निर्णय झालेला असतो की काही झालं तरीही आता मनात जे काही आहे ते ठेवायचं नाही. आपल्या आयुष्यात जे दुःख आहे ते बाबांना सांगून टाकायचं. कारण की जर ते मनात साठत राहिलं तर त्याचं दुःख घरच्यांना जास्त होईल. म्हणूनच बाबांचं म्हणणं म्हणजेच प्रतापचं म्हणणं अगदी अश्विनने मनावर घेतलेलं असतं.
त्यानंतर मग आता हे सगळं घडत असताना राकेशने सगळं ऐकून घेतलेलं असतं. म्हणजे राकेशने जो काही प्लॅन केलेला असतो तो त्याचा प्लॅन हा फ्लॉप होऊन जातो. कारण की सायली आणि रविराजचा सगळ्यांचा अपघात घडवण्यासाठी त्यांनी गाडीचे ब्रेक फेल केलेले आहेत, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही आहे हे राकेशच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळे राकेशला जास्त चिड येत असते. तर आता हे सगळं घडल्यानंतर राकेश हा नागराजला भेटण्यासाठी म्हणून जातो आणि त्याला सगळ्या गोष्टी सांगतो. आता सचिनही आलेला असतो आणि सचिन त्याला सांगत असतो नागराजला की हे बघा राकेश बोलते तुमच्यासोबत. तेव्हा मग राकेशचं फोनवरती बोलणं सुरू असतं. सचिन म्हणतो की राकेश बोल. तेव्हा मग नागराज म्हणतो की काय रे, ह्या वेळेलाही तुला ते जमू शकलं नाही ना. काही वर्षापूर्वी मलाही तो अपघात नाही जमला, पण आता तुलाही ते जमलेलं नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की मी पूर्ण प्रयत्न केला होता बाबा, पण मी काय करणार. या सगळ्या गोष्टींमध्ये ते अर्जुन हा सायलीसोबत होता आणि त्यामुळे सगळं काही व्यवस्थित घडू शकलं. नागराज म्हणतो की ठीक आहे चालेल, मग आता नेमकं या सगळ्यातून झालं काय. तेव्हा नागराजला तो सांगतो की डॅड एक प्रॉब्लेम झाला आहे. तो म्हणजे त्या सायलीला तिला सगळं काही आठवलं आहे. म्हणजे जो काही ती अपघात घडवण्याच्या प्रयत्नात होती त्या अपघातामध्ये तिला आता सगळं आठवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर आता नागराजला आणखीनच धक्का बसतो. नागराज म्हणतो की बरं ठीक आहे, तिथे जे जे काही घडतं ते सगळं मला तू सांगत राहा, म्हणजे मलाही बघायचं आहे की पुढे काय घडतं आहे ते. राकेश आता म्हणतो की ठीक आहे डॅड, पण मी यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. कुठल्याही परिस्थितीत मला माझा सोड हा घ्यायचाच आहे आणि तो मी घेणार. आता किती काही चान्सेस आले तरी मला ते सोडायचे नाही आहेत. हे संपूर्ण आता त्यांनी ठरवलेलं असतं आणि त्यामुळे तो सगळ्या गोष्टींच्या मागे असतो. मग नागराज आणि सचिनचं त्यावेळेला बोलणं सुरू असतं. राकेश फोन ठेवून देतो. नागराज म्हणतो की मला माहिती आहे हा ना काहीतरी अडचण निर्माण करणारच होता सचिन, कारण की हा मुलगा इतका सगळं व्यवस्थितपणे करेल याच्यावर माझा विश्वास कधी नव्हताच मुळी. तर इथे नागराजचं हे बोलणं जे काही असतं ते सचिन ऐकत असतो आणि दुसरीकडे रविराज म्हणत असतो की अरे मला डोक्यात एक विचार येतो आहे. इतक्या वर्षानंतर आपली तन्वी आपल्यासमोर आहे, तर आपण तन्वीसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे छोटीशी पार्टी काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मग आता सायली ही तिथे येते, अर्जुनही तिकडे येतो. तेव्हा मग रविराज म्हणतो की सायली तन्वी, आता मी तुला तन्वी अशी हाक मारायला हवी ना. तेव्हा ती म्हणते की काहीच हरकत नाही बाबा, तुम्हाला हवी ती हाक मारू शकता तुम्ही मला. तेव्हा मग लगेचच सायली म्हणते की हो, म्हणजे तन्वी म्हणून हाक मारलात तर खरंच मला खूप बरं वाटेल, कारण मी तुमची तन्वीच तर आहे ना. हे ऐकल्यावर आता रविराज हा तिच्याकडे बघतच राहतो आणि त्यानंतर मग आता सायली म्हणते की बाबा मला खरंच खूप बरं वाटतं आहे. म्हणजे इतक्या वर्षानंतर हा क्षण आला आहे, इतक्या वर्षानंतर हे सगळं घडलं आहे, याचा मला खरंच खूप मोठा आनंद झाला आहे. रविराज म्हणतो की ठीक आहे बाळा, तुला आनंद झाला आहे, तुला काय हवं आहे ते मागू शकते. मला माहिती आहे इतके वर्ष तू आईवडिलांशिवाय राहत होती. हो, मधुभाऊ होते तुझ्यासोबत, त्यांनी तुला सगळं काही सपोर्ट केला, सगळं काही सांभाळून घेतलं. परंतु आता मात्र आमची वेळ. आता आमच्या या मुलीला काहीही कमी पडू देणार नाही याची खात्री आमची. आता आमचं नातवंड पण येतं आहे. जीव अगदी आनंदाने भरून वाहतो आहे. म्हणजे प्रताप आणि कल्पना यांना त्यांचं नातवंड मिळालं अस्मिताच्या रूपाने आणि मला माझ्या तन्वीच्या रूपाने माझं नातवंड मिळणार आहे. हे ऐकल्यावर आता रविराजचं बोलणं सायली खूप खुश होते. ती म्हणते की बाबा थँक्यू, खरंच मी या क्षणाची वाट पाहत होते. त्याचे आजी आजोबा म्हणजे 4ही आजी आजोबा मला माझ्या बाळासाठी हवे होते आणि त्यासाठी मी हा ॲक्सिडेंट रिक्रिएशनचा सगळं काही तयार केलं होतं आणि त्यात मी यशस्वी झाले. मला त्याचा खरंच खूप मोठा आनंद होतो आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर आता रविराजचं बोलणं तिथून राकेश ऐकत असतो. राकेश म्हणतो की आता हा लेकीवर काही उधळून टाकायला तयार झालेला आहे. नेमकं हा सायलीसाठी काय करतोय काय नाही या सगळ्या गोष्टी मला बघितल्या पाहिजेत. आता सचिनचं अर्ध लक्ष असतं ते म्हणजे इथे काय घडतंय त्याच्यावरती, कारण की सुभेदारांना त्रास देणं हे त्याचं टॉप मोस्ट कर्तव्य त्याला वाटत असतं आणि म्हणून तो सचिन हा राकेशच्या बरोबर राहून ज्या ज्या काही गोष्टी मॅनेज करता येतात ना ते सगळ्या मॅनेज करत असतो. तर दुसरीकडे नागराज आता म्हणतो की हे बघ, काही झालं तरी प्रॉपर्टी आपल्या हातून जाता कामा नये. एक गोष्ट लक्षात घे राकेश, प्रॉपर्टी ही आपल्या हातून गेली नाही पाहिजे काही झालं तरीही. तर इथे आता हे सगळं होत असताना त्याचं जे काही बोलणं आहे ते राकेशने डोक्यात ठेवलेलं असतं आणि फोनवर नागराजसोबत राकेशचं कंटिन्यू बोलणं सुरूच असतं. आणि आता राकेश हा रविराज आणि सायली म्हणजेच अर्जुन या सगळ्यांचं बोलणं ऐकतो. तेव्हा मग रविराजने ठरवलेलं असतं
की आता घराचा सगळा जो काही भार आहे तो मी सांभाळला इतके वर्ष, परंतु या प्रॉपर्टीची मालक हे आम्ही आमच्या वारसालाच करणार. म्हणजे आमची तन्वी इतक्या वर्षानंतर परत आली, आता तिच्याच हातामध्ये मला ही प्रॉपर्टी द्यायची आहे असं आता त्या रविराजने ठरवलेलं आहे. आणि जेव्हा रविराजचा हा निर्णय आहे तो राकेश ऐकतो तेव्हा त्याला धक्का बसतो. आपण जे विचार केलेलं होतं तेच घडलं असं त्याला वाटायला लागतं. म्हणजे आत्तापर्यंत माझे डॅड इतके वर्ष या प्रॉपर्टीसाठी झटत होते, आता मी आलो आहे माझ्या डॅडसाठी, पण ही प्रॉपर्टी आता त्या सायलीच्या घशात जाणार. नो वे, मी हे अजिबात होऊ देणार नाही. या सायलीच्या नावे ही प्रॉपर्टी मी होऊच देणार नाही. असा सगळा प्लॅनिंग हा राकेशचा असतो. आणि अर्जुन याला खरं तर राकेशवर जरासा डाऊट येत असतो, कारण की राकेशचं जे काही वागणं असतं ते त्याला जरा खटकत असतं. कारण की प्रत्येक वेळेला जेव्हा रविराज, सायली आणि प्रतिमा तिघंजणे एकत्र असतात त्याच वेळेला नेमका या राकेशचा चेहरा वाकडा होतो, किंवा तो तिथे काहीतरी घरामध्ये किंवा जेवणामध्ये धुसफूस करतो. या सगळ्या गोष्टी अर्जुन नोटीस करतो. अर्जुनला कळतं की सायली किंवा मी दोघंजणही आलेलं या राकेशला आवडत नाही आहे. काहीतरी कारण नक्की आहे की जो असा वागतोय. पहिले तर हा राकेश असा नव्हता, परंतु मग आता काय झालं, राकेश असा का झाला, या गोष्टींचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आत्ता यायला लागलेला असतो. त्यानंतर राकेश हा ऐकतो की रविराज आणि सायली उद्याच निघणार आहेत त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सचं काम करण्यासाठी. खरं तर सायली या सगळ्याला नकार देत असते की प्लीज बाबा मला काही नको, मला फक्त तुम्ही दोघंही हवे आहात. परंतु सायलीचं बोलणं रविराज ऐकत नाही. तो म्हणतो की बाळा हे बघ, ही माझी मुलगी आणि माझ्या मुलीसाठी मला प्लीज एवढं करण्याचा अधिकार दे. असं म्हटल्यावर सायलीला काहीच बोलता येत नाही. तर इथे कल्पना देवाला नमस्कार करत असते की देवा सगळं काही व्यवस्थित होऊ दे. सायली आता तन्वी असल्याचं आम्हाला समजलं आहे, आता आमच्या आयुष्यात कोणतेही नवी विघ्न येऊ देऊ नको, सगळं काही व्यवस्थित होऊ दे असं कल्पना हात जोडते. परंतु विघ्नही तयारच असतात. तर दुसरीकडे सचिनसोबत बाहेर उभा राहून राकेश बोलत असतो आणि त्याचं जे काही बोलणं असतं ते बोलणं ऐकण्यासाठी सुमन बाजूला येते. तेव्हा तो तिच्यावर चिडचिड करतो. ती विचारते की राकेश तू कोणासोबत बोलत होतास आता. तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो की मी कोणासोबतही बोलेन, तुला काय करायचं आहे. तेव्हा सुमन म्हणते की अरे राकेश, अशाच चढ्या स्वरामध्ये तू माझ्याशी आत्तापर्यंत कधीच बोलला नव्हतास, पण अचानक असं काय झालं तुला. नक्की कोणाशी बोलत होतास तू, तुझ्या बाबांशी वगैरे तर नाही ना. तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो की अगं तुला त्यांच्याशी काय प्रॉब्लेम आहे, आणि जरी मी त्यांच्याशी बोलत असेन तर तुला इतका का वाईट वाटलं पाहिजे. अगं ते वडील आहेत माझे आणि त्यांना तू वाऱ्यावर सोडून दिलंस तरीही मी त्यांना वाऱ्यावर सोडून दिलेलं नाही आहे. काही झालं तरीही माझ्या वडिलांच्यापासून मी अजिबात तोंड फिरवू शकत नाही. आता हे त्याचं बोलणं ऐकून सुमनला धक्का बसतो. सुमन म्हणते की नाही, काहीतरी नक्कीच आहे जे हा माझ्यापासून लपवतोय. म्हणजे मला असं वाटायला लागलं की नागराज माझ्याबरोबर जे करायचे ना तेच त्यांचा मुलगाही करतोय. म्हणजे मला राकेशवर लक्ष ठेवलं पाहिजे. तो नक्की नागराजशी बोलतोय की आणखी काय करतोय, या सगळ्या गोष्टींवर बारीक कधी लक्ष ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच आता सुमन अगदी सावध झालेली आहे नागराजच्या म्हणजेच राकेशच्या बाबतीतही. कारण राकेश जे काही वागतोय ते अगदी तिच्या डोईजड झालेलं असतं. राकेश हा तिला म्हणतो की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, मी इथे आलो आहे ते तुझ्यासाठी, मग प्लीज तू उगीच चुकीचा विचार करू नको. प्रतिमाला बघून लगेचच त्याचा चेहरा बदलतो आणि बोलण्याची भाषा बदलते. तो आता त्याच्या रूममध्ये आराम करायला जातो असं म्हणून शांतपणे निघून जातो. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना दुसरीकडे रविराज आणि सायली हे दोघंजणही प्रॉपर्टीच्या पेपर्सचं काम करण्यासाठी निघणार आणि त्यावेळेला काहीतरी घडवून आणायचं असं आता इथे डोक्यामध्ये आलेलं आहे सचिनच्या. आणि तेच सगळं काही सचिन हा फोनवर सचिन राकेशशी बोलतोय. आणि राकेश फोनवर बोलत असताना सुमनने अगदी बारीक त्याच्यावर लक्ष ठेवलेलं आहे. आणि त्याच वेळेला राकेश बोलत असताना त्याच्या खोलीच्या बाहेर जाऊन सुमन डोकावते आणि त्याच वेळेला तिच्या कानावर जे पडतं ते ऐकून तिला धक्का बसतो. आणि तिला कळतं की राकेश हा सायलीचा अपघात घडवून आणणार आहे. आणि त्याचमुळे आता राकेशचं ते बोलणं ऐकून अर्जुनला सुमन कॉल करायला निघालेली आहे, परंतु अर्जुनचा कॉल काही लागत नाही आहे. नेमकं अशा परिस्थितीमध्ये सुमन काय करणार आहे, कसा ती सायलीचा जीव वाचवेल, नेमकं काय घडेल पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.